सोशल मीडिया बॅनच्या विरुद्ध अत्यंत शांततेमध्ये आंदोलन चालू असताना सुद्धा के.पी. शर्मा ओली प्रशासनानं हिंसक पद्धतीनं हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये निष्पाप 20 मुलांचा बळी गेला आणि हाच टर्निंग पॉइंट ठरला ज्याच्यामुळे हे सगळं आंदोलन हिंसक बनलं. मागच्या काही तासांमध्येच हे आंदोलक हे माजी प्रधानमंत्री प्रचंड असतील किंवा माजी प्रधानमंत्री शेर बहादूर देवबा यांच्यावर हल्ला करण्यापर्यंत पोहोचलेले आहेत. एवढंच नाही तर राष्ट्रपती भवन, तिथलं सुप्रीम कोर्ट, तिथलं पार्लमेंट यामध्ये सुद्धा हे आंदोलक त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि यातून स्पष्टपणे दिसतं की या युवकांचा रोष हा सध्याच्या सत्ताधीशांविरुद्ध तर आहेच आहे, पण एकूणच राज्य व्यवस्थेच्या विरुद्ध त्या ठिकाणी आहे. 2008 मध्ये तेव्हाचे नेपाळ नरेश हे पाय उतार झाले आणि 2008 पासून आतापर्यंत तब्बल 14 वेगवेगळ्या प्रकारची सरकार आली. कुठल्याच सरकारनं जो आहे आपला पूर्ण कार्यकाल पूर्ण केला नाही. एवढंच नाही तर या सरकारच्या माध्यमातून एक प्रकारे जे आहे कुठलाही न्याय तिथल्या जनतेला मिळाला नाही. आर्थिक अस्थैर्य असल्यामुळे मागच्या काही वर्षांमध्ये बेरोजगारी मोठ्या प्रमाणामध्ये वाढतीये, त्याचबरोबर महागाई वाढलेली आहे आणि भ्रष्टाचार प्रचंड प्रमाणामध्ये बोकाळलेला आहे आणि हेच खरे कारण असल्यामुळे या युवकाचा असंतोष या आंदोलनाच्या माध्यमातून दिसतोय. आता याच्यानंतर भारतानं जे आहे प्रोएक्टिव्ह होणं आवश्यक आहे. सुरक्षेच्या अनुषंगानं नेपाळची ओपन बॉर्डर असल्यामुळे तिथून निर्वासितांचे लोंढे भारतामध्ये येऊ नयेत, त्याचबरोबर दहशतवाद किंवा फर्जी करन्सी किंवा एक प्रकारे जे आहे मादक पदार्थांची तस्करी होऊ नये यासाठी सशस्त्र सीमा बलाला जे आहे ऍक्टिव्ह होणं आवश्यक आहे. त्याचबरोबर चायनाचा स्पीड ऑफ इन्फ्लुएन्स हा नेपाळच्या कम्युनिस्ट पार्टीच्या माध्यमातून वाढू नये यासाठी सुद्धा डिप्लोमॅटिकली भारताला काही महत्त्वाची पावलं त्या ठिकाणी उचलणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. आता इमिजिएटली लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन कंट्रोल करण्यासाठी नेपाळच्या आर्मीची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्या ठिकाणी जे आहे संसद येणाऱ्या काळामध्ये बरखास्त होऊ शकते. अंतरिम सरकारच्या माध्यमातून युवकांचा चेहरा म्हणून ज्यांना ओळखलं जातं असे काठमांडूचे महापौर बालेन शाह यांचं नाव आज घडीला चर्चेमध्ये आहे. संदीप लामिछाने त्या ठिकाणी असतील किंवा गुरुंग असेल यांचे सुद्धा जो आहे येणाऱ्या काळामध्ये या सरकारमध्ये महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असू शकतो. पण अल्टिमेटली नेपाळची परिस्थिती जर सुधारायची असेल तर 2008च्या अगोदर ज्या प्रकारे तिथे हिंदू राजेशाही पद्धत त्या ठिकाणी होती त्याच प्रकारे कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट करून पुन्हा किंग ज्ञानेंद्र हे त्या ठिकाणी राजेशाही पद्धतीच्या माध्यमातून सत्ताधीश होत आहेत की काय अशा प्रकारची चिन्ह निर्माण होताना आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. एक गोष्ट मात्र नक्की की सुशासनाचा अभाव, गुड गव्हर्नन्स नसल्यामुळेच हा एवढा मोठा असंतोष या युवकांच्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याला रस्त्यावर आलेला दिसलेला आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.